मी म्हणेन तो विरासत आणि विकास दोन्हीला पाहतोय. बा माझी संस्कृती आणि माझं भविष्य, माझी प्रथा परंपरा आणि माझं उडू पाहणारं स्वप्न, या दोन्हीला तो पाहतोय. आणि माझं पूर्ण मत आहे, तुम्ही माफ करा तुम्हाला वाटेल मी भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून म्हणतोय, मला सांगा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा आणि जगात मॉरिशस पासून गणेशोत्सवाचे अधिकृत सरकारी कार्यक्रम भाजपने केले. आमची रघुजीराजे भोसले प्रथम यांची तलवार लिलावात लंडनला गेली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की आपल्याकडून गेलेली, परागंदा झालेली, चोरलेली, पळवून नेलेली काही असेल, ऐतिहासिक आणि पराक्रमी मूल्य असलेली गोष्ट आपल्या मालकीची पहिल्यांदा आली, ती आम्ही आणली. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले जगाला जागतिक वारसा म्हणून मान्य करायला लागलं, ही भूमिका कोणी घेतली? ती आम्ही आणली. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतीय नौदलाच्या अधिकृत गणवेशावर अष्टमुद्रेचं चिन्ह आणि ध्वजावर चिन्ह हे मोदी सरकारने केलं. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपलं असलेलं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं हे स्मारक NTC ची जागा नाही देऊ शकली काँग्रेस, ते भारतीय जनता पक्षाने दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातलं होय, भूमिपूजन होऊनही काही पुढे सरकार न्यायालयात जी गेली लोक, आता मला त्याच्यावर आज भाष्य करायचं नाही, त्यांचे हेतू काय आणि कोणा संबंधित लोक आहेत ती ही शोधलं तर लक्षात येईल. पण आता तो गेलेली आणि म्हणून त्यातही न्यायालयासमोर काढून घेण्यासाठी सरकारच्या भूमिका काही दिवसात तुम्हाला दिसेल, तोही निर्णय येईल. आज मुंबई नागपूर, मुंबई दिल्ली, मुंबई अहमदाबाद हे कॉरिडॉर, बुलेट ट्रेन्स, कनेक्टिव्हिटी, हायवेज, आणि काय करू पाहतो ते उद्धवजी आणि तेव्हाची युनायटेड शिवसेना. मी तर म्हणतो मुंबईला वेगळं अलग थलग करण्याचा कट कारस्थाना शिवसेना उद्धवजींचा आहे.